Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to see 10th standard English lesson, a lesson in life from a beggar. So students, या व्हिडिओमध्ये आपण a lesson in life from a beggar हा सेमी इंग्लिश 10th क्लास मधील लेसन बघणार आहोत. सो लेसन स्टार्ट करायच्या आधी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या जेणेकरून माझे समोरचे येणारे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकाल. चला तर मग सुरू करूया. Meena is a good friend of mine. She is an LIC officer earning a good salary. So author या स्वतः ॲड्रेस करत आहे आपल्याला स्वतः स्टोरी सांगत आहेत त्यांची आणि त्या सांगत आहेत की मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. ती एक LIC ऑफिसर आहे आणि तिची सॅलरी सुद्धा चांगली आहे म्हणजे खूप चांगला पगार सुद्धा ती कमावते. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्यासोबत म्हणजे तिच्या बाबतीत नेहमीच एक गोष्ट नेहमी विचित्र असते. तिच्या बाबतीत नेहमी काहीतरी एक विचित्रपणा असतो. स्ट्रेंज म्हणजे विचित्रपणा. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. ती नेहमीच अनहॅपी म्हणजे नाखुश असते. सो मीना ही ऑथरची खूप चांगली मैत्रीण आहे. ती LIC मध्ये ऑफिसर आहे. तिला पगार सुद्धा चांगला आहे. पण एकच गोष्ट तिच्या बाबतीत फार विचित्र आहे. ती गोष्ट म्हणजे शी इज ऑलवेज अनहॅपी. ती नेहमीच अनहॅपी म्हणजे नाखुश असते. वेनेवर आय मेट हर आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आणि जेव्हा मी तिला भेटते म्हणजे जेव्हा आपल्या ज्या ऑथर आहेत लेखिका आहेत त्या आपल्या मैत्रिणीला म्हणजे मीनाला भेटतात. आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. तर मला त्या म्हणतात की मला नेहमी तिला भेटल्यावर डिप्रेस्ड म्हणजे निराश झाल्यासारखं वाटते. म्हणजे जेव्हाही आपल्या लेखिका त्यांच्या मैत्रिणीला म्हणजे मीनाला भेटतात तेव्हा त्यांना नेहमी निराश झाल्यासारखं वाटते. It was as though her gloom and cynicism had a way of spreading to others. तर ते अशा प्रकारे त्यांना वाटते की तिचा जो ग्लूम आहे, ग्लूम मीन्स औदासिन्य उदासपणा, अँड सायनिसिझम म्हणजे उपेक्षावाद. तर त्यांची हे जे ग्लूम आणि सायनिसिझम आहे हॅड अ वे टू स्प्रेडिंग अदर्स म्हणजे इतरांना त्याची लागण होते अशा प्रकारे त्यांना ते वाटते. म्हणजे जेव्हाही तिला कोणी भेटते तर तिच्या आतील जो उदासीपणा आहे किंवा तिच्या आतील जे औदासिन्य आहे निराशावाद आहे त्याची लागण इतरांना होते. तो इतरांना सुद्धा तिचा पोहोचतो. जसं की एखादा संसर्गजन्य डिसीज एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याला होतो तसंच मीनाचं सुद्धा होतं. तिचे जे हे बॅड क्वालिटीज किंवा निगेटिव्ह क्वालिटीज होत्या त्याची लागण इतरांना सुद्धा होत होती जे लोक तिला भेटत होते. शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑर ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. तिने कधीच कोणाबद्दल कोण्या सब्जेक्टवर म्हणजे विषयावर कोण्या पर्सन म्हणजे व्यक्तीबद्दल पॉझिटिव्ह म्हणजे चांगलं बोलत नव्हती. सकारात्मक बोलत होती. अत्यंत निराशावादी अशी ती मुलगी होती. फॉर इन्स्टन्स आय माइट से टू हर. जर कधी लेखिका म्हणजे ऑथर तिला म्हणाल्या मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन स्कूल. मीना तुला माहिती आहे का की राकेश त्याच्या शाळेमध्ये वर्गात पहिला आला. मीना इमिडिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटल द अचिव्हमेंट. पण मीनाचा जो इमिजिएट रिस्पॉन्स असायचा अशा गोष्टींवर तो फारच बी लिटल असायचा म्हणजे फारच असा निराशावादी असा असायचा. नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर शी वुड से. ती म्हणायची की नक्कीच त्यात काय मोठी गोष्ट आहे. त्याचे वडीलच शाळेचे टीचर आहेत. त्याचे वडीलच शाळेमध्ये टीचर आहेत त्यामुळे जर तो पहिला आला तर त्यात कोणतीही मोठी गोष्ट नाही. म्हणजे अशा प्रकारे ती कोणाच्या अचिव्हमेंटला सुद्धा ॲप्रिशिएट करत नव्हती. इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. जर लेखिका तिला म्हणाल्या की मीना तुला माहिती आहे का श्वेता खूपच सुंदर मुलगी आहे नाही आहे का. मीना वुड बी पेसिमिस्टिक. पण त्यावरही मीना एकदम पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी. त्यावरही मीना निराशावादी असायची. निराशेने उत्तर द्यायची. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. इट इज एज दॅट मॅटर्स. ती म्हणायची की इफ अ पोनी इज यंग. पोनी म्हणजे घोड्याचं पिल्लू. तर जेव्हा एखाद्या घोड्याचं पिल्लू यंग असते तेव्हा ते सुंदर दिसते हँडसम दिसते. इट इज अ एज दॅट मॅटर्स. हे फक्त वयोमानाची गोष्ट आहे. वेट फॉर सम टाइम. काही दिवस थांब. श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. श्वेता सुद्धा इतरांसारखीच अग्लियर म्हणजे कुरूप दिसाऊ लागेल कुरूप होऊन जाईल. अशा प्रकारे अत्यंत निराशावादी ती होती. मीना इट्स अ ब्युटिफुल डे लेट्स गो फॉर वॉक. जर लेखिका म्हणाल्या की मीना किती सुंदर दिवस आहे लेट्स गो फॉर वॉक चल आपण चालायला जाऊ. नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. त्यावर मीना म्हणायची की नाही सूर्य फारच म्हणजे बाहेर फारच ऊन आहे
आणि इफ आय वॉक टू मच आय गेट टायर्ड. आणि जर मी फार चालले तर मला थकवा होतो. म्हणजे टायर्ड म्हणजे थकणे, मी थकून जाते किंवा मला थकवा होतो. बिसाइड्स हू सेज वॉकिंग इज गुड फॉर हेल्थ. आणि त्याशिवाय कोणी म्हटलं की चालणं शरीरासाठी किंवा तब्येतीसाठी चांगलं असते? देअर इज नो प्रूफ. याला कुठलाही दुजोरा नाही, या गोष्टीला कुठलाही दुजोरा नाही किंवा प्रूफ नाही. तशा प्रकारे प्रत्येक गोष्ट ती खोडून काढायची, प्रत्येक पॉझिटिव्ह गोष्टीला ती विरोध करत होती. दॅट वॉज मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट ॲज हर पॅरेंट्स लिव्हड इन दिल्ली. तर ही होती मीना. ती अपार्टमेंटमध्ये एकटी राहायची कारण तिचे आई वडील हे दिल्लीमध्ये राहत होते. शी वॉज अन ओनली चाइल्ड अँड हॅड द हॅबिट ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. ती ओनली चाइल्ड होती, म्हणजे आपल्या आईवडिलांना एकुलता एक अपत्य होती. आणि तिला ही हॅबिट होती, हॅबिट म्हणजे सवय, ऑफ कंप्लेनिंग अबाउट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. तिला प्रत्येक गोष्टीबद्दल, सगळ्याच गोष्टींबद्दल कंप्लेंट करायची सवय लहानपणापासूनच होती. नॅचरली शी वॉजंट अ व्हेरी प्लीजंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू विजिट हर. आणि साहजिकच शी वॉजंट अ प्लीजंट कंपनी, ती एक चांगली सोबत नव्हती, म्हणजे तिच्यासोबत राहायला कोणाला आवडत नव्हतं. अँड नो बडी वॉन्टेड टू विजिट हर. आणि कोणीही त्यामुळे तिला विजिट करत नव्हतं, तिला भेटत नव्हतं. कारण जर लोक तिला भेटायला गेले तर ते सुद्धा निराश व्हायचे, तिची निराशेची लागण त्या लोकांना सुद्धा होत होती. त्यामुळे कोणीही तिला भेटायला जात नव्हतं. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर्ड टू बॉम्बे. आणि एक दिवस मीना हिचं ट्रान्सफर, हिची बदली बॉम्बेला म्हणजे मुंबईला झाली. अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. आणि लवकरच आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. तर अशी होती ही मीना, अत्यंत पेसिमिस्टिक अशी मुलगी, म्हणजे निराशावादी मुलगी. आणि इतर लोकांसोबत काही चांगलं झालं तर त्यातही तिला कुठलाच आनंद वाटत नव्हता. प्रत्येक गोष्टीत रडत राहणे अशी तिची सवय होती. आणि प्रत्येक गोष्टींबद्दल ती कंप्लेंट सुद्धा करत होती. मेनी इयर्स लेटर आय फाउंड माय सेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. सो पुढे लेखिका म्हणतात की खूप वर्षानंतर लेखिका ज्या आहेत त्या शी कॉट इन अ रेन. तर त्या पावसामध्ये अडकल्या ॲट अ बॉम्बेज फ्लोरा फाउंटेन. बॉम्बे फ्लोरा फाउंटेन या जागेवर त्या पावसामध्ये अडकल्या होत्या. इट वॉज पोवरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. बाहेर पाऊस सुरू होता आणि त्यांच्याकडे अम्ब्रेला म्हणजे छत्रीसुद्धा नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबरालिसिस, अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर, वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. सो लेखिका ज्या आहेत त्या थांबलेल्या होत्या एका डिपार्टमेंट स्टोअर, एक पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर होतं ज्याचं नाव होतं अकबरा लिस. आणि तिथे त्या वेट करत होत्या, वेटिंग फॉर द रेन टू सबसाईड. सबसाईड म्हणजे थांबणे किंवा थोडं कमी होणे, पाऊस थांबणे. तर पाऊस थांबायची त्या वाट बघत होत्या. आय स्पॉटेड मीना. तितक्यात त्यांना मीना दिसली, तितक्यात लेखिकेला मीना दिसली. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन इवन इन द पोवरिंग रेन. तर लेखिकेची जेव्हा त्यांनी आपल्या जुन्या मैत्रिणीला म्हणजे मीनाला बघितलं तेव्हा त्यांची फर्स्ट रिॲक्शन म्हणजे पहिली रिॲक्शन ही होती की तिथून पळून जाणे, इवन इन द पोवरिंग रेन. म्हणजे त्या एवढ्या धोधो पावसात सुद्धा त्यांना असं वाटत होतं की आपण इथून पळून जाऊ, आपण हिला दिसता कामा नये. आय वॉज अनॅक्सियस टू अवॉइड बिंग I was anxious to avoid being seen by her, having to listen to her never ending complaints. त्यांना अस्वस्थ वाटत होती की जर आपण हिला दिसलो आणि हिने आपल्याला पकडलं तर हिच्या सर्व कंप्लेंट्स आणि हिच्या सगळ्या कुरबुरी आपल्याला आता ऐकावे लागतील, हिचे गाराणे आपल्याला ऐकावे लागतील. म्हणून लेखिकेला त्यांना म्हणजे मीनाला भेटायची बिलकुलच इच्छा नव्हती. However, I couldn't escape. She had already seen me. पण तरीही शी कुडंट एस्केप म्हणजे त्या तिथून सुटू शकल्या नाही. शी हॅड ऑलरेडी सीन मी. मीनाने ऑलरेडी लेखिकेला बघितलेलं होतं. अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वार्मली. आणि लगेच मीनाने येऊन त्यांचा हात एकदम वार्मली म्हणजे एकदम असा उत्स्फूर्तपणे लेखिकेचा हात तिने पकडला. व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चेअरफुल. आणि त्यातही अजून काय की ती फारच चीअरफुल होती, म्हणजे खूप खुश दिसत होती. म्हणजे जी मीना नेहमी रडत असायची, नेहमी कंप्लेंट करत असायची, आज ती मीना एकदम वेगळीच लेखिकेला वाटली. जेव्हा लेखिकेने तिला बघितलं त्यांची पहिली रिॲक्शन होती की तिथून पळून जाणे, कारण त्यांना त्या मीनाच्या गुरबुरी ऐकण्यात जराही इंटरेस्ट नव्हता. पण त्यांना चान्सच भेटला नाही बाहेर म्हणजे निघून जायचा. तितक्यात मीनाने त्यांना बघितलं. मीनाने लेखिकेचा हात उत्स्फूर्तपणे आपल्या हातामध्ये घेतला. व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चेअरफुल. आणि अजून काय तर ती फारच चेअरफुल म्हणजे खुश आनंदी दिसत होती. हे आय एम रिअली एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डुईंग हिअर. आता मीना पुढे लेखिकेला म्हणाली, हे आय एम रिअली एक्सायटेड. अरे मला फारच आनंद होत आहे, मी खूपच एक्सायटेड आहे. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स.
जुन्या मित्रांना भेटणं नेहमीच छान वाटते. व्हॉट आर यू डुईंग हिअर? पण तू इथे काय करते आहेस? आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन मुंबई ऑन अन ऑफिशियल वर्क. सो आपली जी लेखिका होती, ऑथर होत्या, त्यांनी असं एक्सप्लेन केलं की शी वॉज इन मुंबई ऑन अन ऑफिशियल वर्क. ते मुंबईमध्ये एका ऑफिशियल कामासाठी आलेल्या होत्या. Then stay with me tonight, she said. Let's chat. Do you know that old friends and memories are precious and rare? पुढे मीना त्यांना म्हणाले की then stay with me tonight. आज रात्री माझ्या बरोबर थांब. Let's chat. आपण बोलूया. Do you know that old friends and memories are precious and rare? तुला माहिती आहे का? ओल्ड फ्रेंड्स म्हणजे जुने मित्रमैत्रिणी आणि जुन्या मेमरीज म्हणजे आठवणी आर प्रेशियस अँड रेअर, फार अमूल्य आणि फार रेअर, दुर्मिळ असतात. अशा प्रकारे ती मीना जी होती ती लेखिकेला आपल्याकडे राहायसाठी थांबण्यासाठी आग्रह करू लागली. आय कुडंट बिलीव्ह इट. वॉज इट रिअली मीना? लेखिका म्हणतात की त्यांचा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. वॉज दिस रिअली मीना? ही खरंच मीना होती का? आय पिंच्ड माय सेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉजंट अ ड्रीम. त्यांनी स्वतःला चिमटा काढला. पिंच मीन्स चिमटा काढणे. हार्ड टू बी शुअर इट वॉज अ ड्रीम, की हे स्वप्न नाही हे स्वतःला सांगण्यासाठी त्यांनी स्वतःला चिमटा काढला. बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर. पण मीना प्रत्यक्षामध्येच तिथे उभी होती. राईट इन फ्रंट ऑफ मी, एकदम माझ्या समोर. स्क्विझिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. ती माझा हात पकडून होती, स्माइल करत होती आणि हो ती नक्कीच फार हॅपी, फार आनंदामध्ये दिसत होती. In the 3 years she had been in Bangalore, I had never once seen her smiling like that. 3 वर्ष ती बँगलोरमध्ये होती, पण लेखिका म्हणतात की मी तिला कधीच अशा प्रकारे स्माइल करताना, हसताना बघितलेलं नव्हतं. A few strands of grey in her hair reminded me that years had passed. मीनाच्या डोक्यामधील काही पांढरे झालेले केस त्यांना बघून लेखिकेला आठवलं की नक्कीच काही वर्ष निघून गेलेली आहेत. There were a few wrinkles in her face. तिच्या चेहऱ्यावर पण कुठे कुठे थोडे रिंकल्स म्हणजे सुरकुत्या पडलेल्या होत्या. But the truth was that she looked more attractive than ever before. पण खरी गोष्ट ही होती की ती आधीपेक्षा खूप जास्त पटींनी अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक दिसू लागलेली होती. सो मीनाचं वय झालं होतं, थोडीफार ती एजेड थोडी सुद्धा झालेली होती. स्टील आधी जी मीना होती एकदम उदास आणि जी पॅसिमिस्टिक मीना होती, पण आज तिच्यामध्ये फारच बदल घडून आलेला होता. ती खूप उत्स्फूर्त, खूप हसरी अशी आणि खूप अशी एक्साइटेड झालेली अशी मीना दिसत होती. आणि ती अट्रॅक्टिव्ह सुद्धा, जरी तिचं वय झालं होतं तरी ती अट्रॅक्टिव्ह सुद्धा दिसू लागलेली होती. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाईट. शेवटी कसं तरी लेखिका तिला म्हणाल्या की नो मीना, आय कांट स्टे विथ यू टुनाईट. आज मी रात्री तुझ्याकडे थांबू शकणार नाही. आय हॅव टू अटेंड अ डिनर. मला एका ठिकाणी डिनरला जायचं आहे. गिव्ह मी युअर कार्ड अँड आय विल कीप इन टच विथ यू. तू मला तुझं कार्ड दे आणि मी तुझ्या संपर्कात राहील. कीप इन टच म्हणजे संपर्कात राहणे. आय प्रॉमिस. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड. थोडा वेळसाठी असं वाटलं की मीना फार निराश झाली. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लीस्ट, शी इन्सिस्ट. पण तिने पुढे इन्सिस्ट केला, आग्रह केला की ॲटलिस्ट आपण चहा तरी घेऊया. लेट्स गो अँड हॅव टी. आपण चहाला तरी, चहा घ्यायसाठी तरी जाऊया. बट मीना इट्स पोरिंग. पण लेखिका म्हणाल्या की बट मीना पाऊस पडतोय, कसं जाणार? सो वॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. तर काय झालं? मीना म्हणाली तर काय झालं, पाऊस पडतोय तर काय. वी विल बाय अन अम्ब्रेला अँड गो. आपण एखादी अम्ब्रेला विकत घेऊ आणि जाऊया. टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रंबल्ड. पुढे लेखिका गुरगुरल्या की वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. पण या पावसामध्ये आपल्याला टॅक्सी सुद्धा मिळणार नाही. सो वॉट, वी विल वॉक. तर काय झालं, आपण चालत जाऊया. म्हणजे आता मीना एवढी एक्साइटेड होती लेखिकेला पाहून की तिला लेखिकेसोबत ॲटलिस्ट तिने इन्सिस्ट केलं की तू आपण चहा घ्यायला तरी जाऊया. लेखिका काही ना काही कारण देत होत्या, पण तरी मीना त्या कारणांना खोडत होती आणि ती लेखिकेला फारच आग्रह करत होती. आय वॉज व्हेरी सरप्राईज. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. लेखिका म्हणतात की आय वॉज व्हेरी सरप्राईज. मला फारच आश्चर्य वाटलं. दिस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. ही ती मीना नक्कीच नव्हती जिला मी ओळखत होती. टुडे शी सीम रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. आज तर असं वाटत होतं की कितीही ॲडजस्टमेंट करायला, कितीही काहीही करायला ती आज रेडी होती, तयार होती. तिला पाहून असं वाटत होतं. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. आम्ही ग्रँड हॉटेलला पोहोचलो. दे आर ड्रेंच म्हणजे भिजून जाणे.
त्या दोघी जणी जेव्हा त्या हॉटेलला पोहोचल्या भिजून गेलेल्या होत्या. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आता लेखिकेच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार होता की हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना. अशा या निराशावादी मीनामध्ये कोणी आणि कसा काय हा एवढा चेंज आणू शकलं, म्हणजे तिच्यामध्ये हा चेंज जो आहे, हा बदल जो आहे तो कशामुळे कोणामुळे आला हे माहिती करून घ्यायचा एकच विचार आता लेखिकेच्या डोक्यामध्ये होता. आय वॉज क्वाईट क्युरियस. त्या थोड्याशा क्युरियस म्हणजे उत्सुक सुद्धा होत्याच हे सगळं जाणून घेण्यासाठी. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हु हॅज मॅनेज टू चेंज यू सो. लेखिका तिला थोडंसं छेडत म्हणाल्या की सांग मीना, कोणी प्रिन्स चार्मिंग आहे का, हॅड मॅनेज टू चेंज यू सो, ज्याने तुला एवढं बदलून सोडलं. म्हणजे तुझ्या जीवनात कोणी व्यक्ती आहे का की ज्याने तुला एवढं चेंज केलं, तुझ्या स्वभावामध्ये एवढा बदल घडवून आणला. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. पण मीना थोडीशी सरप्राईज झाली लेखिकेच्या प्रश्नाने. ती म्हणाली नो नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट. नाही नाही, माझ्या जीवनात असं कोणीही नाही. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी आय आस्क्ड लाईक तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. सो पुढे मग लेखिका म्हणाल्या की व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. तुझ्या एनर्जीचं सिक्रेट काय आहे, म्हणजे तुझ्या एवढ्या या उत्साहामागचं कारण काय आहे, त्याच्यातलं रहस्य काय आहे. मी अशा प्रकारे विचारलं जसं की तेंडुलकर कसा ॲडमध्ये विचारतो की व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, त्या प्रकारे लेखिकेने मीनाला विचारलं. शी स्माइल्ड. अ बेगर चेंज माय लाईफ. त्यावर मीना हसून म्हणाली की अ बेगर चेंज माय लाईफ, एका भिकाऱ्याने माझं जीवन बदललं. आय वॉज ॲब्सोल्युटली डमफाउंडेड अँड शी कुड सी इट. तर लेखिकेला फारच विचित्र वाटलं, फारच धक्का बसला, आश्चर्य वाटलं, त्या बुचकळ्यात पडल्यासारख्या वाटल्या. अँड शी कुड सी इट. आणि मीनाच्या हे लक्षात येत होतं, मीनाच्या हे लक्षात येत होतं की जेव्हा लेखिकेने तिला विचारलं की तुझ्या जीवनात एवढा बदल कोणी घडवून आणला, त्यावर मीनाने उत्तर दिलं की एका भिकाऱ्याने. आता असं उत्तर ऐकल्यावर साहजिकच लेखिका फार बुचकळ्यात पडल्या, त्यांना काही सुचत नव्हतं. येस अ बेगर शी रिपीटेड. हो नक्कीच एक भिकारी. ॲज इफ टू रिअश्युअर मी. जेणेकरून लेखिकेला पटेल, लेखिका रिअश्युअर होतील या हिशोबाने तिनं पुन्हा रिपीट केलं की हो एक भिकारी होता ज्याने माझ्या जीवनामध्ये बदल घडवून आणला. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. तो एक म्हातारा होता आणि माझ्या घरासमोर तो राहायचा. विथ इज 5 year old ग्रँडडॉटर. आणि त्याची एक 5 वर्षाची ग्रँडडॉटर म्हणजे नात होती, तिला घेऊन तो माझ्या घरासमोर राहत होता. ॲज यू नो आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. आता जसं तुला माहिती आहे की मी एक क्रॉनिक पेसिमिस्ट आहे, म्हणजे मी फारच निराशावादी स्त्री आहे. एक्स्ट्रीम, क्रॉनिक मीन्स एक्स्ट्रीम. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर्स टू द बेगर एव्हरी डे. आणि मी नेहमीच माझ्या घरात जेही उरलेलं अन्न असायचं, लेफ्ट ओव्हर म्हणजे उरलेलं अन्न, ते त्या बेगरला देत होती, म्हणजे त्या भिकाऱ्याला द्यायची. आय नेव्हर स्पोक टू हिम नॉर डिड ही स्पीक टू मी. मी कधीच त्याच्याशी बोलली नाही किंवा तो सुद्धा कधीही माझ्याशी बोलला नाही. वन मॉन्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. तर एक दिवस मॉन्सून डे म्हणजे एका पावसाच्या दिवशी मी माझ्या खिडकीच्या बाहेरून, बेडरूममध्ये जी खिडकी आहे तिच्या बाहेर बघत होती आणि स्टार्ट कर्सिंग द रेन. आणि पावसाला शिव्याशाप देऊ लागलेली होती, कारण पाऊस पडत होता. त्यामुळे मीनाची आधी सवय होती की ती प्रत्येक गोष्टीमध्ये कंप्लेंट करायची. आय डोंट नो व्हाय आय डीड बट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. आणि मला सुद्धा माहीत नाही की त्या दिवशी मी असं का करत होती, म्हणजे पावसाला शिव्या का देत होती. आय वॉजंट इवन गेटिंग वेट. मी घरामध्ये होती आणि भिजत सुद्धा नव्हती. स्टील मी पावसाला शिव्या देत होते, म्हणजे कंप्लेंट करत होते पावसाबद्दल. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँडडॉटर द डेली कोटा ऑफ लेफ्ट ओव्हर्स. त्या दिवशी मी माझ्या घरातलं उरलेलं जे अन्न आहे ते त्या भिकाऱ्याला किंवा त्याच्या ग्रँडडॉटरला देऊ शकली नाही. दे वेंट हंग्री आय एम शुअर. आणि ते नक्कीच हंग्री असतील, हंग्री मीन्स भुकेले असतील, कारण नेहमी रोज मीना त्यांना खायला द्यायची, पण आज मीनाने त्यांना दिलेलं नव्हतं, त्यामुळे ते नक्कीच भुकेले असतील, आय एम शुअर, असं मीना म्हणाली. However, what I saw from my window surprised me. The beggar and a young girl were playing on the road because there was no traffic. पण however, what I saw from my window was surprised me.
पण जे मी माझ्या विंडोमधून माझ्या खिडकीमधून बघितलं त्या दिवशी त्या गोष्टींनी मी फार सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित झाले. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड. बेगर आणि त्याची जी नात होती ते दोघं जण वेअर प्लेइंग ऑन द रोड. ते रोडवर खेळत होते. बिकॉज देअर वॉज नो ट्रॅफिक. कारण तिथे कुठलंही ट्रॅफिक नव्हतं. They were laughing, clapping and screaming joyously as if they were in paradise. ते दोघं जण हसत होते, क्लॅप करत होते, जोरजोरानं जॉयसली मीन्स आनंदाने ओरडत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज, जसं काही ते हेवनमध्ये आहे, म्हणजे एखाद्या स्वर्गामध्ये असल्यासारखे, पॅराडाईजमध्ये असल्यासारखे आनंदामध्ये खुश ते होते. कारण काय होतं तर फक्त त्यांना रस्त्यावर ट्रॅफिक नसल्यामुळे रोडवर खेळायला मिळत होतं. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. त्यांच्यासाठी भूक किंवा पाऊस या गोष्टी मॅटर करत नव्हत्या, या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. दे वर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. ते दोघंही पूर्णपणे भिजलेले होते, तरी पण पूर्णपणे आनंदात होते. आय एन्वाइड देअर झेस्ट ऑफ लाईफ. तर मीनाला त्यांना बघून फार एन्व्ही वाटलं, म्हणजे मीनाला त्यांना बघून फार ईर्ष्या वाटली. झेस्ट म्हणजे ग्रेट एन्जॉयमेंट ऑर एन्थुसियाझम. त्यांचा उत्साह पाहून, त्यांची मजा पाहून मीनाला फारच ईर्ष्या वाटली त्यांची. एका भिकाऱ्याची तिला ईर्ष्या वाटली. दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आणि त्या दृश्याने मला फोर्स केलं, मला मजबूर केलं की मी माझ्या स्वतःच्या जीवनाकडे बघावं. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड. मग माझ्या लक्षात आलं, मला रिअलाइज झालं की माझ्याकडे तर खूप सारे कम्फर्ट्स आहेत, खूप सारे आरामदायी गोष्टी आहेत, त्या भिकाऱ्याकडे किंवा त्याच्या नातीकडे तर नाहीत. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ॲसेट. पण त्यांच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं एक ॲसेट आहे. ॲसेट म्हणजे व्हॅल्युएबल थिंग. तर माझ्याकडे मीनाच्या लक्षात आलं, तिने जेव्हा स्वतःच्या लाईफकडे बघितलं तेव्हा तिला असं रिअलाइज झालं की आपल्याकडे तर सर्वच कम्फर्टच्या गोष्टी आहेत, म्हणजे आरामदायी गोष्टी आहेत, पण त्या भिकाऱ्याकडे काहीही नाही. पण त्या भिकाऱ्याकडे एक ॲसेट आहे, एक महत्त्वाची मूल्यवान गोष्ट आहे, ऑन विच आय लॅक, जी माझ्याकडे नाही. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. त्यांना माहिती आहे की जीवन जसं आहे, त्या असलेल्या जे आहे, जशा त्यांना त्यांच्या नशिबी आलेल्या आहे त्या जीवनामध्ये हॅपी म्हणजे खुश कसं राहायचं हे त्यांना माहिती आहे. आणि हीच गोष्ट मीनाकडे नव्हती. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. त्या दिवशी मीना म्हणाली की आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ. मला माझी स्वतःचीच लाज वाटली. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. मग त्या दिवशीपासून मीनाने एक लिस्ट बनवली, ज्यामध्ये तिने त्या गोष्टी मेन्शन केल्या की व्हॉट आय हॅड अँड व्हॉट आय डिड नॉट हॅव. माझ्याकडे काय होतं आणि माझ्याकडे काय नाही. आय फाउंड आय हॅड मोअर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. आणि तेव्हा मीनाच्या लक्षात आलं की मीनाकडे तर अशा भरपूर गोष्टी होत्या ज्यांच्यासाठी ती ग्रेटफुल म्हणजे आभारी असते. म्हणजे तिच्याकडे भरपूर चांगल्या गोष्टी होत्या ज्या इतर लोकांकडे तर नाहीत. म्हणजे तिच्याकडे भरपूर कम्फर्ट, भरपूर लक्झरियस गोष्टी होत्या, ऐशारामाच्या गोष्टी होत्या, त्या इतर लोकांकडे नाहीत. किंवा तिच्याकडे भरपूर अशा गोष्टी होत्या ज्यासाठी तिने आभारी असायला पाहिजे होतं. दॅट डे आय डिसाइडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. सो त्या दिवशी मी ठरवलं की आता मी माझा जो ॲटिट्यूड आहे टुवर्ड्स लाईफ, की नेहमी कंप्लेंट करायची, नेहमी जी पॅसिमिस्ट होती, आता तिने आपला ॲटिट्यूड बदलायचं ठरवलं. युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि तिने त्या बेगरला म्हणजे त्या भिकाऱ्याला आपलं रोल मॉडेल बनवलं. आफ्टर अ लॉंग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. तर बराच वेळ, लॉंग पॉज म्हणजे बराच वेळ थांबल्यावर, आय आस्क्ड मीना, लेखिकेने मीनाला विचारलं, हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. तिला चेंज व्हायसाठी, तिला आपल्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी किती काळ लागला, किती वेळ लागला. वन्स दिस रिअलायझेशन dawned, शी सेड, इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. जेव्हा मला हे रिअलायझेशन झालं, म्हणजे जेव्हा मला ही जाणीव झाली की आपण आपल्या लाईफला अजून चांगल्या प्रकारे बघितलं पाहिजे, वेगळ्याच दृष्टीतून बघितलं पाहिजे. इट टूक मी ऑलमोस्ट 2 years टू पुट दिस चेंज इन टू इफेक्ट. मला हा बदल आपल्या जीवनामध्ये आणायसाठी जवळपास 2 वर्ष लागली. नाव नथिंग मॅटर्स, आय एम ऑलवेज हॅपी. आता मला कोणत्याही गोष्टीची पर्वा वाटत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. मी नेहमीच खुश असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन.
मला आता प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक सिच्युएशनमध्ये, प्रत्येक पर्सनमध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंद शोधता येतो. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु, आय आस्क्ड. त्यावर मग मीना म्हणाली की तुझ्या जीवनामध्ये ज्यांनी बदल घडवून आणला, जो तुझा रोल मॉडेल आहे म्हणजे तो बेगर, त्याला तू काही गुरुदक्षिणा दिली का, कारण त्यांनी तुझी एवढी मोठी मदत केली. नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. तर त्यावर मीना म्हणाली की नाही, अनफॉर्च्युनेटली बाय दिस टाइम आय अंडरस्टूड ही वॉज डेड. कारण दुर्दैववश जेव्हा काही दिवसांनी मला कळलं, माहिती झालं की ही वॉज डेड, तो जो भिकारी आहे तो गेलेला आहे, तो वारलेला आहे. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण मी त्याची जी ग्रँड होती तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं आणि तिच्या शिक्षणाचा खर्च उचलत आहे, ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. त्याच्या रिस्पेक्टसाठी, त्याच्यासाठी त्याला काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून. तर अशा प्रकारे ही होती मीना आणि तिची स्टोरी. अत्यंत पॅसिमिस्ट गर्ल, पण कशा प्रकारे तिच्या जीवनामध्ये एका इन्सिडेंटनी बदल घडवून आणला. सुधा मूर्ती यांचा हा लेसन आहे. अत्यंत सुंदर आणि खूप चांगली शिकवून देणारा असा हा लेसन आहे.